डेट्रॉईट शहराच्या मधोमध असं एक ठिकाण आहे जिथे एका बाजूला USA आणि दुसऱ्या बाजूला कॅनडा दिसतं. निसर्ग, इतिहास आणि सुंदर व्ह्यूज सगळं काही एकाच ठिकाणी. तर आज आपण भेट देतोय डेट्रॉईट मधील एक सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाण ज्याचं नाव आहे बेल आयल स्टेट पार्क. तर चला आपण पाहूया इथे काय काय स्पेशल असणार आहे. बेल आयल स्टेट पार्क हा डेट्रॉईट नदीमध्ये असलेला एक सुंदर आयलंड पार्क आहे. सुमारे 1000 एकर क्षेत्रफळ आणि विशेष म्हणजे न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्क पेक्षाही मोठा. हा पार्क डेट्रॉईट शहराला मॅकआर्थर ब्रिजद्वारे जोडलेला आहे. या आयलँडचा इतिहास खूपच जुना आहे. 1700च्या सुमारास या बेटाला हॉग आयलँड म्हणून ओळखलं जायचं. 1879 मध्ये डेट्रॉईट शहराने हे विकत घेतलं आणि 1880 मध्ये सार्वजनिक वापरासाठी खुलं केलं. याचं डिझाईन प्रसिद्ध लँडस्केप आर्किटेक्ट फ्रेडरिक ऑलस्टेम यांनी तयार केलं, ज्यांनी न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्क देखील डिझाईन केला होता. या पार्कचं सर्वात खास आकर्षण म्हणजे इथली निसर्ग संपदा, डेट्रॉईट स्कायलाईनचे जबरदस्त व्ह्यूज, कॅनडाचं सरळ दृश्य आणि नदी, तलाव, कालवे. इथे चालताना तुम्हाला एकदम शांत, रिलॅक्स वाटतं. जेम्स स्कॉट मेमोरियल फाउंटन हा फाउंटन म्हणजे या पार्कचा सेंटरपीस. 1925 मध्ये ते बनून तयार झाला होता. हा एक मोठा मार्बल स्ट्रक्चर आहे आणि फोटोसाठी तर एकदम बेस्ट. ॲना स्क्रिप्स विटकॉम कन्झर्वेटरी ही एक सुंदर ग्लास कन्झर्वेटरी आहे. इथे विविध प्रकारची झाडं, फुलं आणि ट्रॉपिकल प्लांट्स पाहायला मिळतात. ही साधारण 1904 पासून सुरू आहे. नेक्स्ट अट्रॅक्शन आहे बेल आयल ॲक्वेरियम. हे अमेरिकेतील सर्वात जुन्या ॲक्वेरियमपैकी एक आहे. अल्बर्ट कान यांनी डिझाईन केलेलं एक सुंदर ठिकाण. आतल्या हिरव्या टाईल्स आणि शांत प्रकाशामुळे जणू तुम्ही पाण्याखाली चालत आहात असं वाटतं. इथे प्रत्येक टँकमध्ये ग्रेट लेक्स आणि इथल्या नद्यांची कहाणी दडलेली आहे. इथे बीच आणि आउटडोअर ॲक्टिव्हिटीजसुद्धा खूप करू शकता. जर तुम्ही डेट्रॉईटमध्ये असाल तर हे ठिकाण नक्की भेट द्या. येथे येऊन तुम्हाला जाणवेल की निसर्ग आणि शहर यांचं सुंदर बॅलन्स म्हणजे काय असतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्लॉग कुठे पाहायला आवडेल ते कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.